Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. नमस्कार, रंजितच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे छोटीशी रेसिपी चिकन टिक्का मसाला. लागणारे साहित्य 1 किलो चिकन, 2 टमाटर, 2 कांदे आहेत, पावशेर दही आहे, लसूण, अद्रक, प्लेन तिखट आहे, काळी मिरी थोडीशी घेतलेली आहे, धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, तमालपत्री, स्मोक करण्यासाठी कोळसे घेतलेले आहेत, हळद, गरम मसाला, मीठ आणि बटर, अमूल बटर आहे. अद्रक लसूण बारीक करून घेऊ. मिक्सरला अद्रक लसूणची पेस्ट थोडी पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे झालेले. आपण आता चिकनला सर्व मसाले लावून मॅरिनेट करायला ठेवायचं. दही टाकूया. दही थोडं जास्तच लागतं, आंबट नसेल तर चांगलंच आहे. आंबट घेऊ नका दही. प्लेन तिखट घालते. प्लेन तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. मीठ घालायचंय, मीठ पण आवडीनुसार घाला. धना पावडर 2 चमचे घेतलेले आहे, मोठी. ही सर्वच लागणार आहे, आपण घालूया सर्व. गरम मसाला 2 चमचे घालते. हळद छोटा चमचा. थोडीशी काळी मिरी टाकलेली आहे, चिमटभरच असतील. आता आपण सर्व मसाले घालून घेतलेले आहेत. आता हाताने चांगलं मिक्स करून घेऊ. आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. 2 प्रकारचे चिकन टिक्का असतात. हा मी सिंपल पद्धतीचा पहिला दाखवते तुम्हाला. झालेला आहे, छान लागलेला आहे सगळीकडून चिकनला. आता आपण स्मोक करायला ठेवू. जाळी ठेवलेली आहे. मी आता एक कोळसे जाळीवर ठेवते स्मोक करण्यासाठी. तुमच्याकडे जाळी नसेल किंवा कोळसे नसतील तर तुम्ही करवंटी घेऊन गॅसवर पकडून जाळू शकता आणि त्याची तुम्ही स्मोक करू शकता. वाटी चिकनच्या मध्ये ठेवूया. आपण थोडा जागा करा चिकनच्या मध्ये. अशी वाटी ठेवून ठेवते. आता ते स्मोक देते. कोळशी गरम झाली तर चांगलेच आपण काढून घेऊ. आता आपल्याला तूप सोडून स्मोक द्यायचा आहे. तूप तुम्ही थोडंसं घाला. झाकून ठेवा. 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकायचं आहे. आता याच्यावर जड भांड काहीतरी ठेवू आपण. चांगल्या प्रकारे चिकन स्मोक झालेला आहे. आता मी वाटी काढून घेते आणि आपल्याला चिकन टिक्का करायला घ्यायचा. एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवूया आपण इकडे. आता कांदा चिरून घेते. मग अशी साल काढून ठेवलेले होते 2 कांदे, त्याच्यात 4 तुकडे करून त्या गरम पाण्यामध्ये घालायचे. टमाटर कट करून घेते. त्याचे पण आपल्याला 4च तुकडे करायचे आहेत. कांदा आणि टमाटर गरम पाण्यातून उकडून का घ्यायचा, तर आपण मिक्सरला लावली तर त्याची चांगली पेस्ट होते. त्यामुळे चिकन टिक्का छान होतो. गाळून घेऊन आपण थंड करायला ठेवू. मिक्सरला बारीक करून आपण घेऊ. अशा प्रकारे छानपैकी बारीक करून घ्या. एका मातीच्या भांड्यात मी चिकन टिक्का करून घेणार आहे. तुम्ही कढई, पातेलं कशातही बनवू शकता. तेल घालते. तेल तुम्ही आवडीनुसार घालत जा. कुणाला जास्त लागते, कुणाला कमी. तेल गरम झालेलं आहे. आपण तमालपत्री टाकू त्यामध्ये. आता त्यामध्ये जे मगाशी राहिलेलं तिखट होतं ना, ते आपण थोडंसं टाकू. हलवून घेऊया थोडंसं. तिखट जळून देऊ नका. आपल्याला कांदा आणि टमाटरची पेस्ट केलेली आहे ती घालू. थोडे हलवून घेऊया. आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. मग अशी मी जिरा पावडर त्यामध्ये घातली नव्हती, ते आपण आता ह्याच्यामध्ये घालायची. थोडीशी भाजून चांगली घ्यायची. आता त्यामध्ये चिकन घालते. हलवून घेऊया. मगाशी जे चिकनचं पाणी सुटलेलं होतं त्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी घालू नका. त्यामुळे चिकनला चांगली चव पण येते आणि स्वादिष्ट पण बनतं चिकन. किती छोटीशी रेसिपी आहे, कमी मसाल्यात खूप छान होतं. तुम्ही करून पहा. मी आता सिम गॅसवर
आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. झाकून ठेवते, तरी 10 ते 15 मिनिटं आपल्याला लागतील शिजायला. चिकन टिक्का तयार झालेला आहे. आपल्याला आता थोडंसं त्यामध्ये बटर टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. And we'll stay on forever. ही होती चिकन टिक्क्याची छोटीशी रेसिपी, जी आपल्याला सर्वांना खूप आवडेल. पाहुणे वगैरे कोणी आलं तर झटपट बनते. तुम्ही बाहेरून रोटी जरी आणली आणि चिकन टिक्का घरी बनवला तरी पटकन होती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.